तुमच्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजातून TDS घेतला जातोय आणि मग तुम्हाला असं वाटतंय की आता तुमचं उत्पन्न टॅक्स फ्री झालं आहे. पण जर तुम्हाला असं सांगितलं की TDS कपात करूनही लाखो लोकांना इन्कम टॅक्स खात्याकडून नोटीस येते, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अन्यथा अशीच नोटीस कदाचित तुम्हालाही येऊ शकते. TDS म्हणजे काय? TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, म्हणजेच तुम्हाला उत्पन्न मिळण्याआधीच त्यावर टॅक्स कापून घेतला जातो. उदाहरणार्थ, पगाराचं उत्पन्न असेल, फिक्स डिपॉझिटचं व्याज असेल, फ्रीलान्सिंग किंवा कमिशनचं उत्पन्न असेल, घर भाडं, व्याज इत्यादी सारख्या उत्पन्नावर TDS कपात केली जाऊ शकते. पण इथेच सगळ्यात मोठा गैरसमज सुरू होतो. अनेक लोकांना वाटतं TDS कपात झाली म्हणजे टॅक्स संपला, आता कुठलाही टॅक्स भरण्याची गरज नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. TDS हा फायनल टॅक्स नसून तो फक्त ॲडव्हान्स टॅक्स किंवा आगाऊ कर आहे. हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया. समजा तुमची बँकेत एखादी FD आहे आणि ती 10 लाख रुपयांची आहे. त्यावर 7% व्याजदराने तुम्हाला वार्षिक व्याज 70,000 रुपये मिळत आहे. आता TDSच्या नियमानुसार ही रक्कम 50,000च्या वर असल्याने त्यावर 10% म्हणजे 7,000 रुपये TDS घेतला जाईल. आता तुमचा पगार किंवा इतर मार्गांनी मिळालेल्या उत्पन्नावर एका आर्थिक वर्षात 30,000 रुपये एवढा इन्कम टॅक्स लागू होता असं आपण समजूया. आता तुमचा टॅक्स वजा TDS बरोबर अंतिम टॅक्स होईल. त्यामुळे 30,000 वजा 7,000 बरोबर 23,000 एवढा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. हा टॅक्स तुम्हाला सामान्यपणे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना स्वतः भरावा लागतो आणि जर तुम्ही हा टॅक्स भरण्यास कुठल्याही कारणांनी असमर्थ ठरलाच तर तुम्हाला त्यावर व्याज किंवा दंड भरावा लागतो आणि इन्कम टॅक्स खात्याकडून नोटीससुद्धा येते. आता आपण पगारावरील TDSचं एखादं उदाहरण बघूया. समजा तुमचा वार्षिक पगार 10 लाख रुपये आहे. तुमच्या कंपनीने त्यावर 60,000 रुपये एवढा TDS कापून घेतला आहे. पण तुमचा उत्पन्नावरील कर 85,000 रुपये होत असेल तर TDS आणि एकूण प्राप्तिकर यातला फरक 25,000 रुपये एवढा निघतो, जो तुम्हाला टॅक्स म्हणून भरावा लागतो आणि तो न भरल्यास तुम्हाला त्यावर व्याज किंवा दंडसुद्धा भरावा लागतो आणि इन्कम टॅक्स खात्याकडून नोटीससुद्धा येते. मंडळी, अनेकांना प्रश्न पडतो TDS घेतला तरी इन्कम टॅक्स रिटर्न का भरावा लागतो? याबाबतीत सोपं उत्तर असं आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे जाणून घ्यायचं असतं की तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे, एकूण वार्षिक टॅक्स किती आहे आणि त्या टॅक्सच्या रकमेनुसार तुम्हाला रिफंड द्यायचा आहे की टॅक्स भरावा लागेल. आणि हे सगळं फक्त इन्कम टॅक्स रिटर्नच्या माध्यमातूनच कळू शकतं. TDS सर्टिफिकेट त्यासाठी पुरेसं नाही. आता तुम्ही TDS भरला असूनही इन्कम टॅक्सची नोटीस येण्याची कारणं काय आहेत? नंबर 1, एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत. नंबर 2, टॅक्सच्या आकडेमोडीमध्ये संभावित चुका. नंबर 3, मुदत ठेव आणि पगार यांचं एकत्रित उत्पन्न. नंबर 4, इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरला किंवा भरलाच नाही. आणि नंबर 5, AIS आणि फॉर्म 26AS मधील मिसमॅच, म्हणजे या दोन्ही फॉर्ममधील जी रेकॉर्ड असतात ती जुळत नाहीत. पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्याला रिफंड कधी मिळतो? याचं एक प्रमुख कारण म्हणजे तुमच्याकडून घेतलेल्या TDSची रक्कम ही एकूण वार्षिक उत्पन्नावर होणाऱ्या टॅक्सपेक्षा जास्त होत असेल तर तुम्हाला रिफंड दिला जातो. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे तुमच्या उत्पन्नातील जास्तीची रक्कम TDSच्या स्वरूपात आधीच गेलेली असते. उदाहरणार्थ, TDSची रक्कम समजा 50,000 रुपये असेल आणि एकूण वार्षिक उत्पन्नावरील टॅक्स हा 30,000 असेल, तर या बाबतीत TDSची रक्कम ही एकूण वार्षिक उत्पन्नावरील टॅक्सपेक्षा 20,000 रुपयांनी जास्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला 20,000 रुपये रिफंड मिळू शकतो. पण तुम्ही रिटर्न न भरल्यास इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमचा एकूण वार्षिक टॅक्स किती आहे हे कळत नाही आणि त्यानुसार उर्वरित आकडेमोड न झाल्यामुळे तुम्हाला रिफंड मिळत नाही आणि तो पैसा सरकारकडेच जमा राहतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आणि इन्कम टॅक्सच्या बाबतीत सेफ राहण्यासाठी 5 गोल्डन रूल्स तुम्ही पाळत जा. नंबर 1, फक्त TDSवर विसंबून राहू नका. नंबर 2, एकूण उत्पन्नाची आकडेमोड करा. नंबर 3, टॅक्स स्लॅब नीट चेक करा. नंबर 4, दरवर्षी ITR म्हणजेच आयकर विवरणपत्र भरत चला. आणि नंबर 5, फॉर्म 26AS आणि AIS चेक करून बघा, म्हणजे एकमेकांशी जुळवून बघा. म्हणून कायम लक्षात ठेवा, TDS कापला गेला म्हणजे टॅक्स संपला असं होत नाही. हा गैरसमज तुम्हाला महागात पडू शकतो.